नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन पत्र, त्या पत्राच्या अनुषंगाने मी आपल्यास अपडेट देणार आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक यांचं एक पत्र आहे. पत्राचा विषय आहे दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन करून कार्यक्रम घेण्याबाबत. तर हे पत्र राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, प्रशासनाधिकारी यांना हे पत्र दिलेलं आहे. तर पत्राच्या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती अशी की राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिनच्या विविध कार्यक्रम साजरा करण्याबाबत परिपत्रक यापूर्वीच दिलेलं आहे. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबतचं आयोजनसुद्धा या संदर्भात पत्र दिलं होतं. याकरिता व्हिडिओची लिंकही मार्गदर्शक म्हणून उपलब्ध करून दिली होती. तिसरं आहे की 26 जानेवारी 2026 या दिनी संदर्भ 1 नुसार शासन परिपत्रकाने सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घ्यावेत असं नमूद करण्यात आलं होतं आणि संदर्भ 2 नुसार 15 ऑगस्ट 25 रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम देखील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घेण्यात यावा असे नमूद केले आहे. राज्याचा शासकीय झेंडावंदन आणि केंद्र शासनाचा शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे हे महत्त्वपूर्ण आहे आणि कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः 20 मिनिटे इतक्या कालावधीचा असावा. देशभक्तीपर गीतासंदर्भात जे काही व्हिडिओ तयार होईल तो त्या लिंकवर अपलोड करण्यासंदर्भात सूचित आहे. लिंकसुद्धा दिलेली आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना पत्रात दिलेल्या आहेत. जसं की एक नमुना व्हिडिओ आहे, तो 14 मिनिटं आणि 40 सेकंदाचा आहे. त्यानुसार कवायत आयोजित करायची आहे. तो नमुना व्हिडिओ सर्व मुख्याध्यापक शिक्षकांनी बघावी. प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती आणि शारीरिकदृष्ट्या कसरत व्यायाम करणं यासाठी आहे. प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन आणि सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा. म्हणजे सर्व महाराष्ट्रात जेवढेही 7-8 व्यवस्थापनाच्या आणि माध्यमाच्या शाळा चालतात त्या सर्व आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डासह इतर बोर्ड, CBSE किंवा अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा आयोजित करण्यात यावा ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम करण्यात यावा ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. एखादं गाव असेल त्या गावात एक मोठं मैदान असेल, त्या मैदानावर गावातल्या 3-4 शाळा जेवढ्या असतील त्यांना एकत्रित आणून तो कार्यक्रम तिथे साजरा केला जावा. कार्यक्रमास आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक आणि समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांच्या सामूहिक स्वरूपात कवायत संचलनाचा सराव करून घेण्यात यावा हे यात नमूद आहे. कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवर जी लिंक दिली जाईल त्याच्यावर अपलोड करायचा आहे. कार्यक्रमाच्या दिवशी मैदान स्वच्छ पांढऱ्या रंगाने पट्टे आखून हिरवी चटई टाकलेले आणि देशभक्तीपर वातावरण असलेले असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होणार नाही. नंतर विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर अल्पोपहार, चहा, बिस्किट, फळे, पाणी या गोष्टी देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी नखी काढलेली कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पायमोजे, हाताला वेणीला तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल याही सूचना दिलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोन, व्हिडिओ व फोटो कॅमेरे यांची व्यवस्था करावी. 1 दिवस अगोदर सर्व व्यवस्था व्यवस्थित चालतात का नाही हे सुद्धा डेमो घेण्यासंदर्भात यात सांगितलेलं आहे. कवायतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात पुरेशा शिक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचा दर शुक्रवार, शनिवारी सराव करण्यासाठी शाळेतील जे कवायत निर्देशक आहे, जसं PT शिक्षक, क्रीडा शिक्षक, NCCचे विद्यार्थी किंवा इतर शिक्षक यांची मदत घेण्यासंदर्भात यात नमूद आहे. सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवतील आणि विद्यार्थी त्यांचे मागून कवायत साजरी करतील. कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी.
विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक यांची जबाबदारी राहील. गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्रप्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे. कोणत्या गावातील, शहरातील शाळेतील किती विद्यार्थी कोणत्या मैदानावर येणार याचं नियोजनसुद्धा हे करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी मैदान क्षमता असेल, विद्यार्थ्यांची व्यवस्था, पार्किंग या गोष्टीची खात्री करणं अपेक्षित आहे. आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करता येणं अशक्य असेल अशा विद्यार्थ्यांना सूट देण्यात यावी. पावसाळ्याचं वातावरण जर त्यावेळेस आलंच तर सदर कवायत हे इंडोर हॉलमध्ये करता येईल असेल तर ती पर्याय व्यवस्थासुद्धा करावी. वीज पुरवठा खंडित होत असल्यास त्यासाठी पर्याय व्यवस्था, जनरेटर किंवा इतर सुविधा असणे अपेक्षित आहे. प्रस्तुत कार्यक्रम राष्ट्रप्रथम या संकल्पनेवर असल्याने 1 लाखाच्या वर शाळांमध्ये 7 लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांद्वारा हा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा प्रसिद्धी देण्यात यावी. उपरोक्त सर्व सूचना या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी होईल यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी या देणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या सर्व माध्यमांनी व्यवस्थापनाच्या शाळात उत्साहात साजरा व्हावा यासाठी या दृष्टीने हे पत्र देण्यात आलेलं आहे. शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक या दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशा प्रकारे या कार्यक्रमाचं सविस्तर पत्र आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक किंवा क्षेत्रीय अधिकारी यांनी सुद्धा वाचन करून याप्रमाणे कार्यवाही करावी. आपण निश्चितच याप्रमाणे कार्यवाही कराल. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.